वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो. स्वागतम. आता आम्ही निघालो आहे कुठे? देवदर्शनाला. कोणत्या? सोलापूर आणि जेजुरी आणि भरपूर काय असं होणार आहे. आता मी तुम्हाला माझे फ्रेंड्स दाखवते. ठीक आहे. आता कसं असं ना. Yes, मी शिकली. परत स्टार्ट रोशन. नमस्कार, मी रोशन पुजारी. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मानसीच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आम्ही सगळे चालू आहे सोलापूर जेजुरी दर्शनाला. तर तुम्हाला सुद्धा ऑफलाईन दर्शन करायचं असेल, म्हणजे जर ब्लॉग मध्ये बघून तुम्हाला वेळ नसेल मिळत कामानिमित्त, तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. माझ्यासाठी एवढं सगळं बोलला, थँक्यू सो मच. कारण उद्या मला माझ्या ब्लॉग आणि आता हा प्रथमेश. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रथमेश कदम आणि मी माझ्या सवंगडी मित्रांसोबत जात आहे जेजुरी, अक्कलकोट आणि बरंच काही पंढरपूर आणि ठीक आहे, इट्स ओके. असं होतं, मलाही होतंय. दिसलंय की तो मला शिकवतोय. आणि आता मला आवडतं. क्रिएटर यायचे आहेत आमच्यासोबत. अपेक्षा आणि शिकत आलो तर मला आवडतं की येणार आपल्या पार्टनर्स हाय, मी शिलोटेकर, श्री स्वामी समर्थ. आम्ही आता फर्स्ट टाइम, म्हणजे माझी तरी आणि फर्स्ट ती आता अरे माझा हलतोय कॅमेरा. क्रिएटर झाली आहे. वेलकम टू क्रिएटिव्ह गँग. रिनू भेट ना भाई, ही माझ्यासोबत आली आहे. हिला मी फुल गाईड केलंय. मी इथे पण कसं यायचं रिक्षाने. ओके गाईस, ठीक आहे. रिनू बोल काहीतरी 2 शब्द. नाही बाय नाही. त्या मानसीला येत नाही, काहीच येत नाही. तिला फक्त सपोर्ट करा, बस. दॅट्स इट. ऐकलात ना, सपोर्ट करायचं. You guys know. मी माझ्यापेक्षा जास्त शूट केलं ब्रो. हाय गाईस. हाय हाय, वेलकम. आपल्या बरोबर नाशिक वरून बुकिंग केलेले भक्त आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तो खायला थांबलेलो आहे मग इकडे. आता इथून प्रवास स्टार्ट होतोय. 3 डेजचा प्रवास आहे आमचा आणि स्पेशली आता आम्ही शांततेत बसणार आहोत. काही कोणाला त्रास देणार नाही आहोत. आणि असं वाव मस्त आहे. असं ही तुम्ही मिस केलं आमच्यासोबत. कसं होतं असं उडतो आम्ही. वाव गाईस, अशी ट्रीटमेंट अशी भेटते का तुम्हाला? आम्हाला भेटते. आला मोठा. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता कुठे पोचलोय? पंढरपूरला पोचलो आहे. आता मी जस्ट उतरलोय. आम्हाला असे किट वगैरे सगळं दिलेलं आहे आणि ही ID कंपल्सरी घालायची असं दादांनी सांगितलं. रूममध्ये पाण्याची बॉटल नाही. आम्ही स्टेकेशन आहे आमचं सोकॉल. बघू शकता तुम्ही पूर्ण. सो आम्ही इथे स्टे करणार आहोत. आज फर्स्ट डे स्टार्ट झाला आहे आमचा आणि त्याच्यानंतर आम्ही रेडी वगैरे होऊन दर्शनसाठी निघणार आहोत. सो लेट्स कॅच यू लेटर. बाय. आणि आज पूर्ण दिवस पंढरपूरमध्ये असणार आहे. ओके, आपण जिथे आता आहोत ना, ते आहे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास. मेकअप आर्टिस्ट आहे आमचं. तर हॉटेलमधून आम्ही आता बाहेर आलो आहे आणि आता आम्ही असे रिक्षाने जाणार आहोत पंढरपूरसाठी. ठीक आहे. तर प्रत्येक लोकांसाठी रिक्षा आणि ही अशी आमच्या इकडून लाईन चालू झालेली आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता तिकडे मंदिर आहे आणि हे नक्की विजिट करा. इकडे आलात, दर्शन केल्यावर 10 मिनिटाच्या अंतरावर चालत आलात का तुम्हाला हे राजभोग थालीचं हॉटेल भेटेल. सुंदर असं आहे, तुम्हाला दाखवते. आणि तर
तर मित्रांनो, आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे. आम्ही जिथे बुक केलेलं रूम तिकडे परत रिटर्न सकाळी होतो तसे. आता इकडे थोडा आम्ही आराम करणार आहोत आणि मंदिराचं वगैरे दर्शन झालं. ॲक्च्युली तिकडे फोन अलाउड नव्हता तर आम्हाला ते पार्ट कवर करता आलंच नाही. ठीक आहे, बाय. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता आम्ही निघालो आहेत, नाश्ता करणार आहोत संध्याकाळचा आणि त्याच्या पुढे आम्ही निघणार आहोत जे की रिद्धी सिद्धी गणपती बाप्पाच्या मंदिरात. आणि आज तिकडे दर्शन घेऊन आम्ही रिटर्न आज परत रूमवर येणार आहोत, स्टे करणार आहोत. मंगल मूर्ती रामकृष्ण हरी. सो गाईज, आता आम्ही पोचलो आहोत मंदिरात. इतकं सुंदर मंदिर आहे, म्हणजे खूपच सुंदर आहे. तुम्हाला दाखवते मी. पण आहे ना, आता पंढरपूर पासून 30 किलोमीटरवर अर्धा तासावर जे मंगळवेढा गाव आहे तिथे आहे. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि ही जी जागा आहे, जे मंदिर आहे, ही जागा एका मराठी माणसाची होती. मी थोडी माहिती देतो थोडक्यात. आणि त्यांनी स्वतःचं घर बांधायला खणकाम चालू केलेलं. आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती सापडली त्यांना, म्हणून काम बंद केलं. वरिष्ठांना, आई वडिलांना विचारलं त्यांनी, ते एकट्याने. हो. आणि जो बांधकाम करणारा आहे तो पण एकच आहे. मंदिर बांधायला एकूण 40 वर्ष लागले. त्या मराठी माणसासाठी जोरदार टाळ्या. आतमध्ये आहे ना, गणपती मंदिराच्या आतमध्ये प्रत्येक पिलरवर वेगवेगळ्या प्रकारचे मूषक आहेत, म्हणजे उंदीर आहेत. इथून सुरुवात करायची. सगळे जे देव आहेत आपले, सगळ्या देवांची आतमध्ये स्थापना केली. मंदिरातून बाहेर आलात की ते बघा तिकडे दिसतंय, तिथून मंदिराला पूर्ण असा एक राऊंड मारायचा आहे. जेवढे संत झालेत ना, संत, त्या संतांची सर्व फोटो, माहिती वगैरे दिलेली आहे. आणि मी जी माहिती सांगितली त्यात अजून थोडंसं माहिती ऍड करायची असेल तर समोर बॅनर दिसतोय तुम्हाला, त्याच्यावर माहिती दिलेली आहे काय काय झालं काय. जाऊया आपण दर्शनाला. सुंदर मंदिर आहे. वेगवेगळे उंदीर बोलले ना दादा. हे गाईज, वेगवेगळे उंदीर तुम्हाला सगळ्या पिलरला पाहायला मिळते. क्यूट आहे. वाव वाव. मोरेश्वर म्हणजे अष्टविनायक आहेत का? पाहताय ना किती सुंदर इथे मंदिर बांधण्यात आलं आहे आणि मराठी माणसांनी बांधल्याचं. येस, सिद्धिविनायक. हो, झाली अष्टविनायक टूर पण. श्री बल्लारेश्वर विनायक. छान दर्शन इथे पाय टेकायला भेटेल आपल्याला. चला आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकतात मंदिर किती सुंदररित्या बांधलं आहे. खूप जोरदार. सो आता आमचं दर्शन झालेलं आहे गाईज आणि आता आम्ही निघालो आहे जेवण जेवायला हॉटेलमध्ये जाणार आहोत. तर इकडे मस्त माहिती दिली आहे दादानी की कसं हे मंदिर बांधलं गेलं, काय होतं आणि त्याच्या मागचं कारण वगैरे. सो तुम्हाला मी नक्की सांगेन. अय्यो, माझे मित्र बघा. मी सांगितल्याप्रमाणे व्लॉग घेते, त्याबद्दल मी दाखवल्याप्रमाणे खूप मी शिकवल्याप्रमाणे बोलते ती. म्हणजे मराठी भाषेचा उच्चार मराठीच बोललो. जेव्हा कुठची गोष्ट घडते तेव्हा करूया. हा बघा, तू ई मधला, मी पण ई मधली. आम्ही दर्शन घेऊन आलोय आणि नाचलोय की पूर्ण चिंब भिजलेलो आहे. आता पूर्ण चिंब भिजलो आहे. काय बोलली. आणि त्याच्यानंतर आता आम्ही नाही येत मला गाणं. थांब छान गातोय पण बाय द वे, छान गातोय. आता जेवायचंय, भूक लागली आहे, जेवण आलं आमचं. हे बघा, आज इथेच स्टे करणार आहोत. सो स्टे ट्यून. आपण भेटू लगेच. बाय बाय.